संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू, श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांचेच अनुग्रहित असलेले, आवडते असणारे, कृपापात्र असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांनी संस्थापित केलेल्या आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही सेवा आहे. विठ्ठल नामदेव महाराज या अभंगातून संत संगतीचं महात्म्य सांगतात आणि संतांची काही महत्वाची लक्षणं सांगतात. वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. बऱ्याच वस्तू आपल्या जवळ आहेत, बऱ्याच व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, पण त्यांचं महात्म्य न कळल्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून लाभ करून घेता येत नाही. उलट लाभ तर होतच नाही,
ज्ञानोबाराय होते त्यावेळेस लोकांना ज्ञानोबारायांचं महात्म्य न कळल्यामुळे त्यांची उपेक्षा केली. विठ्ठल विठ्ठल असं कोणतंच झाडाचं मूळ नाही की ज्याच्यामध्ये औषध नाही. शास्त्रामध्ये असं वचन आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. असं झाडाचं कोणतं मूळ नाही, पान नाही की ज्याच्यामध्ये औषध नाही. आपल्याला ते माहिती नाही, त्याचं महात्म्य माहिती नाही. हल्ली टीव्हीवरती आयुर्वेद दर्शन नावाचा एक कार्यक्रम येतो. रामदेव बाबांनी खूप चांगली क्रांती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगतात. एक दिवशी सहज पाहत असताना पिंपळाच्या पानाची माहिती सांगितली त्यांनी. पिंपळाची पानं साधी पानं आहेत. ते म्हटले किती जरी भयंकर विषारी सर्प चावला 2 पिंपळाची पानं घ्यायची आणि कानाला लावायची. ती काळी पडतात, फेकून द्यायची. दुसरी 2 पिंपळाची पानं घ्यायची, परत कानाला लावायची. अशी 20-25 पानं केली की शरीरातलं सगळं जेवढं विष असेल ते सगळं त्या पिंपळाच्या पानात जातं. कोणाला प्रयोग करून बघायचा असेल तर बघा, पण गुण नाही आला तर माझ्याकडे येऊ नका बरं का. ते रामदेव बाबांचं जे मी ऐकलं ते तुम्हाला सांगते. आणि पहिल्यांदा आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, परंतु प्राथमिक उपचार म्हणून करायला काय हरकत नाही. विठ्ठल 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 सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वस्तू असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. नामदेव महाराजांनी संत संगतीचं महात्म्य एवढ्या करता सांगितले. महात्म्य सांगण्याची दुसरी एक गोष्ट अशी आहे की एवढ्या करता महात्म्य सांगितलं जातं की महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. महात्म्य जर ऐकलं नसेल तर विश्वास निर्माण होत नाही. केवळ तीर्थात राहून चालत नाही, तीर्थाचं महात्म्य माहिती पाहिजे. संस्थेत राहून चालणार नाही, संस्थेचं आपल्याला महात्म्य माहिती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण परमार्थामध्ये सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर तो विश्वास आहे. तुकोबारायांनी तर विश्वासाला परमार्थाचं मुख्य भांडवल म्हटलंय. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, तुलसी रामायणामध्ये तुलसी रामायणाची सुरुवात करत असताना तुलसीदास महाराजांनी काही श्लोक लिहिले. त्यापैकी 2 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वरम.
तुळशीदासजी महाराज म्हणतात, मी भवानी आणि शंकर यांना वंदन करतो. पण कोण भवानी आणि कोण शंकर? ते म्हणतात श्रद्धा विश्वास रूपी नऊ. श्रद्धा ही आहे भवानी आणि विश्वास आहेत भगवान शंकर. याभ्याम विना सिद्धा स्वांतस्थ ईश्वरम न पश्यन्ति. यांच्याशिवाय सिद्ध लोक स्वांतस्थ ईश्वराचं दर्शन करू शकत नाही. दोन शब्द वापरले, एक श्रद्धा आणि विश्वास. बरं का, थोडासा याच्यामध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो. साधू संतांनी याच्यावर विवरण करताना असं लिहिलंय, श्रद्धा ही सुरुवातीची अवस्था आहे. एखादी श्रेष्ठ व्यक्ती पाहिली, श्रेष्ठ वस्तू पाहिली की पहिल्यांदा आपली त्याच्याविषयी जी वृत्ती तयार होते त्याला म्हणायचं श्रद्धा. पण बऱ्याच वेळेला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती पाहिली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू पाहिली की श्रद्धा जी आहे ती इकडची तिकडे जायला लागते. किंवा पहिल्या व्यक्तीमध्ये काही दोष दिसले तर श्रद्धा बदलते. लोक देव बदलताना दिसतात, लोक संप्रदाय बदलताना दिसतात, लोक आपला नाममंत्र बदलताना दिसतात, गुरु बदलताना दिसतात. त्यांच्या अंतःकरणात काय श्रद्धा नाही का? श्रद्धा आहे, पण अजून त्या श्रद्धेचं रूपांतर विश्वासात झालं नाही. विठ्ठल श्रद्धेची परिपक्व अवस्था म्हणजे विश्वास. एकदा का श्रद्धेचं रूपांतर विश्वासामध्ये झालं की मग तो हालत नाही. शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर श्रद्धा ही श्रद्धेय प्रधान आहे आणि विश्वास हा श्रद्धालू प्रधान असतो. स्वामी महाराजांनी असं लिहिलंय, त्याच्यावर अखंडानंद स्वामींनी, श्रद्धा ही तत्पद प्रधान असते आणि विश्वास हा त्वंपद प्रधान असतो. विठ्ठल विठ्ठल. महात्म्य नामदेव महाराजांनी सांगितलंय, महात्म्य कशा करता ऐकायचं? महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी संस्थेचं महात्म्य सांगायचं. आत्ताच परमपूज्य बाबांना कीर्तनाच्या अगोदर दर्शन घेतल्यानंतर बाबा म्हटले, या ठिकाणी चिंतन सांगण्यापेक्षा संस्थेबद्दल बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि संस्थेबद्दल बोलायचं. संस्था म्हणजे काय? तर संस्थेमध्ये आतापर्यंत होऊन गेलेले सगळे महापुरुष म्हणजे संस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी ही संस्था संस्थापित केली. तसं पाहायला गेलं तर स्वानंद सुख निवासी जोग महाराज, त्यांच्या नावातच आहे स्वानंद सुख निवासी. ते संस्था स्थापन करण्याच्या भानगडीत पडत नव्हते असं म्हणतात. आपल्या आनंदामध्ये राहायचे. संत महात्मे आपल्याच आनंदामध्ये राहतात आणि मोठे मोठे महात्मे असतात, त्यांच्या दृष्टीने सगळं जगच मुक्त आहे. कारण मुक्त हे शरीर नाही, आत्मा मुक्त आहे आणि आत्मा हा सर्वांचा एकच आहे. त्याच्यामुळे त्यांची भावना अशी, देखे मुक्ताची प्रतिती जगची मुक्त. एक शंकरानंदी नावाची गीतेवर टीका आहे, त्यांनी त्याच्यामध्ये फार सुंदर विचार मांडलाय. त्यांनी असं लिहिलंय, जो स्वतःला मुक्त समजतो आणि दुसऱ्याला बद्ध समजतो तो वाचा मुक्त आहे. विठ्ठल विठ्ठल. काही महापुरुष जे असतात ते आपल्या आपल्या आनंदामध्ये राहतात, ते जगामध्ये उपदेश करायला सुद्धा येत नाही. नित्य ज्ञान स्वरूप असलेल्या आपल्या स्थितीमध्ये ते राहतात. ते कुठेतरी वाचलं होतं, एका महापुरुषाला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला उपदेश करा. म्हटले, हे बघ, माझ्या दृष्टीने तू मुक्तच आहेस, तुला उपदेश करायचं म्हटलं की पहिलं तुझ्या ठिकाणी मला अज्ञान मानावं लागेल. माझ्या दृष्टीने अज्ञान नावाची वस्तू नाही. जोग महाराजांनी जी काही विचार प्रणाली सांगितली अमृतानुभवामध्ये, त्यामध्ये ही मुख्य आहे. विठ्ठल विठ्ठल सिद्धाच्या दृष्टीने अन्वयाच्या भूमिकेतून सर्व काही परमात्माच आहे. म्हटले, मग मला तुला उपदेश करायचा म्हणजे पहिलं मला अज्ञान मानावं लागेल आणि मग त्या अज्ञाना निवृत्तीच्या करता मला तुला उपदेश करावा लागेल. अगोदर हात भरवायचा आणि मग धुवायचा, त्यापेक्षा मी भरवणारच नाही. अशा वृत्तीत राहणारे जोग महाराज.
पण तरी सुद्धा जोग महाराजांना बाकीच्या महापुरुषांनी आग्रह करून ही संस्था संस्थापित करायला लावली. त्याच्यामध्ये मुख्य जर कोण असतील, सन मामासाहेबांनी जे जोग महाराजांचं चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की 19/3/1917 चैत्र शुद्ध प्रतिपदा 19/3/1917 साली ही संस्था संस्थापित झाली. आणि ती म्हणजे वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरव यांच्या आग्रहामुळे. त्यांनी मग पांडुरंगजी महाराज शर्मा, माधव महाराज देशमुख यांना घेतलं. जोग महाराजांनी संस्था संस्थापित केली. संस्थेची गरज या सगळ्या मंडळींनी त्यांना सांगितली. पूर्वीच्या काळी कीर्तनं होत होती, प्रवचनं होत होती, पण प्रत्येकाच्या फडावर वेगवेगळी होत होती आणि प्रत्येकाच्या फडाचे नियम वेगवेगळे होते. कोणाच्या फडावर विठोबा रखुमाई, कोणाच्या फडावर रामकृष्ण हरी, कोणाच्या फडावर ज्ञानोबा तुकाराम, असे प्रत्येकाचे नियम होते. आणि कोणी जर त्यांच्याकडे शिकण्याकरता गेला, मामासाहेबांनी असं लिहिलंय, तर ते म्हणायचे आमच्या फडाच्या परंपरेत सोडून दुसरीकडे कुठं शिकायला जायचं तर आमच्याकडे या, नाही तर आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. आमच्याकडे एकदा आला, दुसरीकडे गेलेलं पाहिलं आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. असे काही लोक असायचे की ज्यांना मुक्त चिंतन करावं वाटायचं. ते लोक या ठिकाणी यायचे आळंदीमध्ये. मारुती बाबा त्यांना अजानुरक्षाखाली म्हणा किंवा विनामंडपामध्ये मारुती महाराज गौरव ज्ञानेश्वरी सांगायचे. पण यांची कायमची कुठेतरी निवासाची व्यवस्था व्हावी, यांच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, कोणी असेल तरी त्याला या ठिकाणी प्रवेश मिळावा, म्हणून मारुती महाराजांनी आग्रह केला. विठ्ठल विठ्ठल मला रात्री कीर्तनात उभं असताना एक असं रूपक सुचलं. त्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की पहिले जे शिक्षक होते ते 6 होते. जोग महाराजांनी जे शिक्षक नेमले त्याच्यामध्ये 4 त्यांच्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणखीन 2 नावं आहेत, परमपूज्य पांडुरंगजी शर्मा आणि परमपूज्य माधव महाराज देशमुख, अशी 6 नावं आहेत. म्हणजे सुरुवातीचे पहिले शिक्षक 6च होते. त्याच्यानंतर आपण या बाजूला जे गुरुजन मंडळी आहेत ज्यांच्या प्रतिमा आहेत त्या किती आहेत? 5 आहेत. पण त्यांच्यामध्ये अजून एक प्रतिमा पाहिजे. त्यांच्याबरोबर ज्यांनी शिकवलंय त्यांची प्रतिमा तिथे गेलेली नाही, कारण ती प्रतिमा आपल्या समोर बसलेली आहे. त्या पिढीत सुद्धा बाबांनी शिकवलेलं आहे. या बाजूला जे काही गुरुजन मंडळी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 5 आहेत, पण यांच्यामध्ये सुद्धा बाबांनी शिकवलेलं आहे. आता सुद्धा 6च आहेत, त्याच्यामध्ये पण बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जसं हनुमंतराय जे होते ना, कृतयुगात पण होते, कृतयुगात त्रेतायुगात होते, द्वापार युगात होते आणि कलियुगात आता आहेतच आहेत. बाबांचं नाव तेच आहे. तेव्हा बाबांनी असंच चिरंजीवी आमच्याबरोबर राहावं. विठ्ठल विठ्ठल या 6 संख्येतून मला थोडी एक संकल्पना सुचली. जोग महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. भगवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे गाडी असेल त्याला पूर्वीच्या काळी गाडीवान म्हणायचे, ज्याच्याकडे धन असेल त्याला म्हणायचे धनवान. तसं भगवंताला काय म्हणतात? भगवान. भग आहेत म्हणून भगवंताला भगवान म्हटलेलं आहे. भगाने युक्त आहे भगवान परमात्मा. हे भग म्हणजे काय? षण्णाम भगितीर्णा, भगवंताचे जे मुख्य 6 गुण आहेत त्या 6 गुणांना भग अशी संज्ञा आहे. भगवान परमात्म्याकडे मुख्य 6 गुण आहेत, त्याला गुणवरी असं म्हटलंय. ऐका यश श्री औदार्य ज्ञान, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेथ
म्हणून तो भगवंतो. जोग महाराज म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि पहिले 6 म्हणजे भगवान परमात्म्याचं ऐश्वर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली संस्था म्हणजे भगवान परमात्माच आहे. या संस्थेमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं सगळं ऐश्वर भरलेलं आहे. आपल्या संस्थेमध्ये यश आहे, यश. आणि जसं भगवान परमात्म्याने यश नावाचा गुण कोणाला दिला होता? यशे थोरविला मारुती पहिल्या 6 मध्ये त्यांना दिला होता आणि या 6 मध्ये यांना दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संस्थेच्या विद्यार्थ्याला कुठंच अपयश नाही, लक्षात ठेवा. आमचे बाबा एक विनोद सांगत असतात. एखादा विद्यार्थी जातो आणि एखाद्या गावामध्ये फार सुंदर कीर्तन करतो. लोक विचारायला येतात, का हो हे महाराज काशीवरून पंडित शिकून आलेले आहेत का काय? कुठं शिकायला गेले होते? फारच विद्वान दिसतात. त्यांना बाजूला घेऊन विचारल्यानंतर ते म्हणतात, मी 2 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेत होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यश कुठं असतं? भगवान परमात्म्याला धृतराष्ट्रांनी संजयाला प्रश्न विचारल्यानंतर संजयांनी त्याचं उत्तर दिलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे भगवान आहेत, भगवंताचे भक्त आहेत, तिथे यश आहे. आपल्या संस्थेमध्ये भगवत स्वरूप असलेले साक्षात जोग महाराज आहेत आणि सगळे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, म्हणून यश आहेच. विठ्ठल विठ्ठल. यशानंतर दुसरा गुण आहे श्री. श्री शब्दाचा अर्थ आहे 2 शब्द. श्री शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक श्री शब्दाचा अर्थ आहे मुखकांती आणि दुसरा श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. मुख्य अर्थ लक्ष्मी आहे, एक अर्थ मुखकांती आहे. आपले जेवढे साधू संत होऊन गेले, तुम्ही त्यांचे चेहरे पहा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज असे होते, म्हणतात की जोग महाराजांना पाहायला लोक यायचे. मोठे मोठे लोक जोग महाराजांना आल्यानंतर गार होऊन जायचे. एकदा वारी पंढरपूरला गेलेली असताना पंढरपूरमध्ये काही साथ होती म्हणून वारी वाखरीलाच थांबवली गेली. इंग्रजांचा काळ होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वारी पंढरपूरला जाऊ देणार नाही. सगळे वारकरी तळमळ करायला लागले. आपलं गारानं आता हे इंग्रजांच्या पर्यंत कोण घेऊन जाईल? सगळे इंग्रजांना घाबरायचे. सगळे जोग महाराजांच्याकडे आले, सगळे वारकरी फडकरी. म्हटले, महाराज तुम्ही एवढं काम करू शकता? असं म्हणतात. जोग महाराज त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगण्याकरता म्हणून गेले. तो बसलेला होता. जोग महाराज काठी घेऊन आलेले पाहिल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि त्यांनी जोग महाराजांना नमस्कार केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. बाबा नेहमी मामासाहेबांच्या आठवणी सांगत असतात. काही काही लोक मामासाहेबांशी वादविवाद करण्याकरता यायचे. आम्ही मामांना जाब विचारू, आम्ही मामांना प्रश्न विचारू म्हणून बाहेरून वाद करण्याकरता यायचे. मामासाहेबांच्या खोलीत जायचे. मामासाहेबांचा चेहरा पाहिला की मामासाहेबांना नमस्कार करायचे, निघून जायचे. हो, त्यांचा वादच संपून जायचा. जसं आचार्यांचं वर्णन केले ना, शिष्य जे आहेत ते तरुण आहेत, समोर बसलेले गुरु जे आहेत ते तरुण आहेत, समोर बसलेले सगळे शिष्य आहेत ते वृद्ध आहेत. आणि संवाद काय आहे? काही ना, मौन संवाद आहे. आणि त्या मौन संवादातूनच सगळ्यांचे संशय जे आहेत ते छिन्न झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरी श्री म्हणजे योग्याची संपदा. योग्याची संपदा त्याग आणि शांती. 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 योग्याची संपदा त्याग आणि शांती.
जी श्री मुख्य आहे संतांची संपत्ती आहे, ती संपत्ती जर तुम्हाला बघायची असेल तर वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे गुरुजन आतापर्यंत जे काय होऊन गेले, काय यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, काय यांच्या जीवनामध्ये शांती आहे. वैकुंठवासी जोग महाराजांच्या पासून बंकट स्वामी महाराज असतील, ज्यांचा फोटो पहा, फोटोमध्ये सुद्धा कपडे घातलेले नाही. म्हणजे शरीराबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, देहाबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. संपूर्ण जीवन जोग महाराजांच्या बरोबरच बंकट स्वामी महाराजांनी, लक्ष्मण बाबा महाराज इगतपुरीकर, मारुती बाबा तर ग्रहस्थाश्रमी होते, पण असं म्हणतात घरी त्यांच्या मधुकरी मागायला जायची. आणि मधुकरी मागायला गेल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू यायचे. बाबा म्हणायचे रडू नकोस, याच्यामध्ये 2 भाकरी टाक आणि आनंदाने घरात बस. विठ्ठल विठ्ठल सर्वच आतापर्यंत झालेले सगळे गुरुवर्य. मग त्याच्यामध्ये वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल बाबा घोले असतील, त्यांच्या खोलीमध्ये गेलो आपण आणि जर पाहिलं तर बाबांच्या खोलीमध्ये काहीच नाही, एक फक्त पेटी आणि ज्ञानेश्वरी नेहमी हातामध्ये असायची. कधी गेलं बाबांच्या दर्शनाला, ज्ञानेश्वरी पेटी, दुसरं काहीच नाही. वैकुंठवासी परमपूज्य पांडुरंग बाबा असतील, परमपूज्य निकम बाबा असतील. निकम बाबांची तर गोष्ट असं सांगतात, परवदिशी कीर्तनामध्ये उदाहरण सांगितलं. बाबा शेवटी आजारी पडले. परमपूज्य डॉक्टर महाराज त्यांना तपासायला जायचे. एक फार मोठे वैद्य त्यांच्याकडे आले आणि म्हटले, बाबा मला फक्त तुम्ही 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला चांगला करतो. बाबांच्याकडे असं म्हणतात 2 लाख रुपये होते, पण बाबा म्हटले मी तुला देणार नाही, आणि तू जरी मला चांगलं केलं तर मी काही चिरंजीव नाही, कधीतरी मरणारच आहे. मी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतो, कीर्तन करतो, त्याच्यामुळे मला ही दक्षिणा मिळालेली हे संस्थेच आहे, मी माझ्या शरीराकरता वापरणार नाही. विठ्ठल विठ्ठल बाबा गेले, पण बाबांनी कोणाला बोलवलं नाही. आतापर्यंतचे सगळेच गुरुवारी बाबांच्या खोलीमध्ये. परवा बाबांना मी म्हटलं, बाबा आता ह्या काळामध्ये तुम्हाला एक चांगली खोली पाहिजे, ज्याच्यामध्ये अटॅच संडास पाहिजे, बाथरूम पाहिजे, काय पाहिजे तसं. आता काही खाता येत नाही, दात एकही नाही, त्यामुळे सगळे पदार्थ असे पातळ करून खावे लागतात, त्याच्यामुळे ते पचत नाही आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये रक्त नाही. बाबा म्हणे आम्ही आमचं संपूर्ण जीवन याच खोलीत काढले, आता आम्हाला दुसरीकडे कुठं जावंशी वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल सगळेच गुरुवर्य. शास्त्री बाबा आहेत, म्हणजे भास्कर महाराज आहेत. भास्कर महाराजांचा एक सांगतो, आता आमच्यावर खूप त्यांचं प्रेम आहे. त्यांचे घरामध्ये कोणीतरी वारलं म्हणून मी त्याच्या अंत्यसंस्काराकरता गेलो. त्यांच्या भावाची मुलगी माझ्या दर्शन करण्याकरता आली. भास्कर महाराजांना मी विचारलं हे कोण आहे, म्हणजे काल मला काही माहिती नाही भाऊ कोण आहे म्हणून. विठ्ठल 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 श्री आहे आपल्या संस्थेमध्ये. ऐका यश श्री तिसरा महत्वाचा गुण आहे. नुसतं यश असून आणि श्री असून माणसाची कीर्ती होत नाही. काही लोकांच्याकडे यश भरपूर आहे, काही लोकांच्याकडे श्री भरपूर आहे, पण त्या श्रीचा आणि यशाचा दुसऱ्याकरता काहीच उपयोग नाही. काय त्या यशाला करायचं आणि काय त्या श्रीला करायचं. आपल्या संस्थेचं विशेष आहे, यश आहे, श्री आहे, पण त्याच्याबरोबर अवदारी आहे. किती अवदारी आहे. जसं देवाचा अवदारी आहे ना, तसंच आपल्या संस्थेचा अवदारी आहे. देवाचा अवदारी काय आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र,
वैरी आहे दिदले, बरोबर आहे ना? जे वैरी आहे दिदले, जे राहिला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या संस्थेचा औदार्य सांगण्याकरता एक गोष्ट सांगतो. वैकुंठवासी नथुसिंग बाबांचं कुठेही प्रवचन असलं तर नथुसिंग बाबांच्या प्रवचनात ही गोष्ट यायची बरं का. बाबा फार असं हसून हसून एकदम मांडी हलवून हलवून ही गोष्ट सांगायची. एक चोर एकदा चोरी करण्याकरता म्हणून एका राजवाड्यावर चढला. रात्रीच्या 12-1 वाजता चढला असेल. त्या चोराने पाहिलं आतमध्ये कोणतरी बोलतंय. आता चोरीला आतमध्ये जाऊन उपयोग नाही. ते कानोसा घेतला. कोण बोलतंय? तर राजा आणि राणी यांचा संवाद चालला होता. ती राणी त्या राजाला म्हणायची, काय राजेसाहेब तुमचं घरामध्ये लक्षच नाही. आपली मुलगी जी आहे ती उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे आका, आणि तिच्या लग्नाचा तुमच्या डोक्यात काहीच विचार नाही, तुम्ही फक्त राज्याचं बघता. ते राजे तिला म्हणायचे, हे बघा राणीसाहेब, आता 2 मुलींची तर आपण लग्न केली, मोठ्या मोठ्या राजांना दिली. आता तुम्हीच सांगा या 3ऱ्या मुली करता म्हणजे आपल्या आका करता कसा तुम्हाला जावई पाहिजे. तेव्हा ती राणी म्हटली की यंदा मी ठरवलंय, यावेळेस मी असं ठरवलंय, 2 तर राजांना दिल्या पण ही एखाद्या महात्म्याला द्यायची. राजेसाहेब एका साधूला द्यायची, त्यागेला द्यायची, आणि नुसती मुलगी द्यायची नाही, त्या मुलीबरोबर अर्ध राज्य देऊन टाकायचं. हे कोणी ऐकलं? चोराने ऐकलं. चोराला असं वाटलं चोरी करून करून आपण किती चोरी करणार आहे, त्यापेक्षा अर्ध राज्य मिळतंय आणि बरोबर आका मिळते. तो खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर तो चोर नकली साधू झाला. लक्षात ठेवा, साधू व्हायला काय लागत नाही आजकाल. भगवा कपडा आणला त्याने, त्याच्यानंतर गळ्यामध्ये सगळ्या माळा घातल्या. खरे साधूच्या गळ्यात 1-2च असतात, नकली साधूच्या गळ्यात भरपूर असतात आणि वेगवेगळे असतात. आणखी रुद्राक्षाच्या असतात, तुळशीच्या असतात, स्फटिकाच्या असतात, सगळ्याच असतात. सगळ्या अंगालाच गंध लावून टाकला. भगवा कपडा धारण करून त्या नदीवर बसला. आता सुरुवातीला कोणी लक्ष देत नसतं, लक्षात ठेवा. लोक यायचे त्याच्याकडे, जाऊ दे हे लोक असेच असतात, कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण तो पण असा होता, त्याला ते पुढचं ध्येय साध्य दिसत होतं ना. तो म्हटलं अन्नही ग्रहण करायचं नाही, पाणी ग्रहण करायचं नाही, दिवसभर नामस्मरण चालून मोठ्या मोठ्याने सगळ्यांना ऐकू जाईल असं. एक दिवस गेला बा. दुसऱ्या दिवशी महिला मंडळ पाणी भरण्याकरता नदीवर आलेलं होतं आणि त्यांनी पाहिलं बाबा कालपासून बसलेले आहे, खाल्लंही नाही काही, प्यालं नाही काही. महिला मंडळांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. फारच मोठे साधू आपल्या गावात आलेले दिसतात. एक बाई घरी गेली आणि तिने जाऊन केळी आणल्या आणि त्याच्या समोर ठेवल्या. त्याला मस्त वाटायचं खाल्ल्या पाहिजे, भूक लागलेली होती आतमध्ये, पण त्याला आका दिसायची, अर्ध राज्य दिसायचं. मोठ्या लाभाकरता छोटा लाभ सोडला पाहिजे. काहीच नाही, तो बघत सुद्धा नव्हता. तो सगळे गेल्यानंतर विचार यायचा त्याच्या मनामध्ये, पण थांबायचा. दुसऱ्या बाईने सफरचंद आणले, त्याच्यासमोर मोठा ढीग तयार झाला. संपूर्ण गावामध्ये चर्चा सुरू झाली. हो, सगळ्या गावात बातमी पसरवायची असेल ऍडव्हर्टायझिंग न करता, तर महिला मंडळांच्याकडे काम द्यायचं. त्यांना एखादा सांगायचं खेडेगावामध्ये बरं का, सगळ्यांना सांगून टाकतात आपल्या गावात फार मोठे साधू आले, फार मोठे साधू आले. आणि असं काही विचित्र केलं की मग लोक जास्त मानतात. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आले ना, महाराज लोणी आणि खडी साखर खायचे. लोक म्हणायचे तुम्ही साधू कसले, तुम्ही लोणी खाता आणि खडी साखर खाता. महाराज विनोदाने म्हणायचे मग मी म्हशीचं आंबवून खाऊ का, म्हणजे तुम्हाला साधू म्हणशील. अरे साधू काय खाण्यापिण्यावर असतो का, त्याचा बोध महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल बहिरंगाला जास्त लोक बोलतात. म्हटले बघा ना साधू, वैद्यबाबा फार गमती करायचे, कीर्तनामध्ये म्हणायचे आमचे महाराज ना काय खातच नाही. वैद्यबाबा म्हणायचे कीर्तनामध्ये, तुझा महाराज काय साप आहे का, मग हवेवर जगतो. आमचे महाराज ना गुहेतून बाहेरच येत नाही. वैद्य महाराज म्हणायचे तुझा महाराज काय उंदीर आहे का, मग गुहेत जाऊन बसतो. अरे बाबा हे तर उंदीर सुद्धा करतो. सगळ्या गावात चर्चा झाली. शेवटी राजापर्यंत बातमी गेली. मी लांबवत नाही, मला अभंगावर यायचंय. शेवटी राजा आला. राजाने त्याची परीक्षा पाहिली. सोन्याचं ताट, त्याच्यामध्ये 1000 मोहरा आणल्या. पण त्यांनी विचार केला या मोहरा घेतल्या तर आका मिळणार.
राजाला सुद्धा पटलं की खरंच विरक्त आहे, खराच साधू आहे. म्हणून राजाने त्याला आग्रह करून रथात बसवलं, राजमहालात आणलं. सगळ्या लोकांना सांगितलं, राणीसाहेबांचा पण होता, माझी इच्छा होती, आमचा संकल्प होता आणि देवाने तो लवकर पूर्ण केला. आमची ही जी उपोर झालेली जी कन्या आहे ती या साधूला द्यायची आणि आमचं अर्ध राज्य मी तुमच्या समक्ष या साधूला देतो. असं म्हटल्यानंतर खोटं का होईना त्याला 3 दिवस उपवास काढला होता. खोटं का होईना 3 दिवस त्याने नामजप केलेला होता. त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण सात्विक झालेलं होतं बरं का. तो विचार करायला लागला, खोटा साधू झालो तर आका मिळायला लागली ना अर्ध राज्य मिळायला लागलं, खरा साधू झालो तर देव का मिळणार नाही. पण वनात निघून गेला. विठ्ठल 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 आम्ही म्हणण्यापेक्षा मी म्हणतो, आम्ही संस्थेमध्ये येत असताना आमची काही फारच मोठी उच्च भावना असते असं नाही. त्या चोराताना आपल्यात काही फरक नाही. पण तरी सुद्धा संस्था अशी आहे, उदार आहे. कोणत्याही भावनेने आला तरी सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष देते. विठ्ठल विठ्ठल संत उदार उदार संस्थेकडे यश आहे, संस्थेमध्ये श्री आहे, संस्थेमध्ये अवदार्य आहे. यश, श्री, अवदार्य तिन्ही गुण जरी असले आणि जर ज्ञान नसेल तर ते जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. काहींच्याकडे यश आहे, श्री आहे, अवदार्य भरपूर आहे, ज्ञान काहीच नाही ना. संस्थेमध्ये ज्ञान आहे. हो, सर्व काही शिकवलं जातं या ठिकाणी. ज्ञानाबरोबर ज्ञान टिकण्याकरता म्हणून वैराग्य आहे. आणि संस्थेचं ऐश्वर्य जर काय असेल ते सगळे विद्यार्थी आहेत. विठ्ठल 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 कुठेही जातो मी, एवढं वैभव तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि काही सामान्य नाहीत. एकाच्या पाठीमागे हजारो लाखोंचा समाज आहे. असं असताना सुद्धा संस्थेचं कार्य म्हटलं, संस्थेचा कोणी विद्यार्थी कीर्तनाकरता उभा राहिला तरी सुद्धा आपल्या संस्थेचं कीर्तन आहे, जोग महाराजांची सेवा आहे. वास्तविक पाहता बाबांचं काही कीर्तनात उभं राहायचं वय नाही. शताब्दीचं कीर्तन आहे म्हणूनच बाबा उभे राहिलेत असं नाही बरं का. विद्यार्थ्याचं, कोणत्याही विद्यार्थ्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन असतं. परवाच बाबा मला सदुमरेमध्ये म्हटले, कीर्तन करणं म्हणजे ही सेवा नाही, टाळ घेऊन उभं राहणं ही पण सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल संस्थेचे विद्यार्थी कुठे कुठे गेले. फार बाबांनी, मला वाटतं बाबांनी मला सांगितलं होतं. आणि एकदा आषाढी एकादशीच्या मीटिंगमध्ये रामेश्वर महाराज शास्त्री यांनी बाबांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला होता, घडलेला प्रसंग. ते म्हटले, आम्ही बाबांना घेऊन उत्तर प्रदेशामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी उदासीन आखाड्याचे प्रमुख होते लोकेश चैतन्य स्वामी महाराज, लोकेशानंद महाराज. शास्त्री महाराजांना जास्त माहिती आहे त्याच्यात.
आणि त्यांचा फार मोठा अधिकार. त्या ठिकाणी काहीतरी मंदिराचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाकरता राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग आले होते त्यावेळेची. तर ते राष्ट्रपती आले आणि त्यांचं दर्शन घेतलं. पण त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपती आल्यानंतर आशीर्वाद दिला आणि राष्ट्रपती निघून गेल्यानंतर बाबांना घेऊन ही सगळी मंडळी गेली. तर ते उठून उभे राहिले आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी जे दिलेलं आहे कोणीच देऊ शकत नाही. संस्थेचं थोडक्यात वर्णन करायचं झालं, कामनातीत करणारी कामधेनू आहे. कल्पनातीत असलेल्या परमात्म्याचं दर्शन घडवून देणारा कल्पतरू आहे. आणि चिंतनातीत असलेला भगवान परमात्मा हो त्याचा अपरोक्ष साक्षात्कार करून देणारा चिंतामणी आहे. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज संत संगतीचं महात्म्य सांगतात. आपल्या साधू संतांच्या प्रत्येक अभंगाला काही ना काही थोडीशी फार भूमिका असते बरं का. बऱ्याच वेळेला काय होतं, अभंगाची भूमिका कळाली नाही तर मग अर्थाचा सुद्धा अनर्थ काही लोक करतात. इतर गाथा जर आपण पाहिल्या तर त्या गाथ्यामध्ये अभंग जे आलेले आहेत ते काही विषयवार आलेले नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी फार मोठं कार्य केलं. त्यांच्या ग्रंथ कर्तृत्वामध्ये एक मुख्य घ्यावं लागतं. इतर ज्या गाथा आहेत त्याच्यामध्ये अभंग जे आलेले आहेत ते विषयवार आलेले नाहीत. एक अभंग एक विषय प्रतिपादन करणारा येतो तर दुसरा लगेच त्याच्या विरुद्ध विषय प्रतिपादन करणारा येतो. आणि मग जो वाचणारा मनुष्य आहे त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की हे खरं का ते खरं. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढ्या अभंगन प्रमाणे पाठ करून ठेवतात. उदाहरणार्थ वारीला जायचं नसेल, कीर्तनाला जायचं नसेल, अहो येतं का वारीला? तुकाराम महाराजांनी नाही का लिहून ठेवलं, ठाईच वैसोनी करा एका जागेवर बसून परमार्थ करा. काम करायचं नाही, उद्योगधंदा करायचा नाही. अहो तुम्ही काहीच करत नाही, तुमचा उदरनिर्वाह कसा होणार? महाराजांनी नाही का लिहून ठेवलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, वैकुंठवासी प्रतस्मरणीय मामांनी जी गाथा छापली त्या गाथेच्या प्रस्तावनेमध्ये हा विषय मांडलाय की काही साहित्यिक लोकांनी फक्त तुकाराम महाराजांचे काही विशिष्ट अभंग डोळ्यासमोर ठेवून, संतांचे विशिष्ट अभंग डोळ्यासमोर ठेवून संतांवर आक्षेप केले. या साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवून टाकला. म्हणे साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवून टाकला. तुकाराम महाराजांना काय आत्मसाक्षात्कार वगैरे झालेला नव्हता, संसाराच्या दुःखाने त्रासले आणि म्हणून ते परमार्थात आले, असं विधान केलेलं आहे. मामासाहेबांनी त्याचं त्या प्रस्तावनेत खंडन केलंय. या साहित्यिक लोकांनी तुकोबारायांची सगळी गाथा वाचलेली नाही. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही अभंगाचा तात्पर्य निश्चय करायचा असेल, कोणत्याही ग्रंथाचा तात्पर्य निश्चय करायचा असेल, आपल्याकडे पूर्वमीमांसेमध्ये षड्लिंग सांगितलेले आहेत. उपक्रम उपसंहार पाहायचा आहे, अभ्यास पाहायचा आहे, म्हणजे कोणता विषय वारंवार सांगितलेला आहे, अपूर्वता पाहायची, फल पाहायचंय आणि मग उपक्रम उपसंहार पाहून त्याच्या तात्पर्याचा निर्णय करायचा. म्हणून प्रत्येक अभंगाची भूमिका समजून घेतली पाहिजे. भूमिका जर कळाली नाही तर त्या ठिकाणी अर्थ कळत नाही. सामान्य काही गोष्टी असतात, वाक्य असतात, त्यांची भूमिका जर कळाली नाही तर त्याचे अर्थ कळत नाही. परमपूज्य संदीपान महाराजांच्या मुखातून कीर्तनातून एक दृष्टांत ऐकला होता. एक पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारं कुटुंब होतं, दाम्पत्य होतं. आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणार होतं. पती ऑफिसमध्ये गेलेला होता, पत्नी एकटीच घरी होती. दुपारी तिने त्याला फोन केला, तुम्ही लवकर घरी या, आपल्या घरात भांडणं चाललेली आहेत. पत्नीने विचारलं कोणाची भांडणं चाललेली आहेत? मला आता 5 वाजता ऑफिस सुटतं आणि 2 वाजताच तू बोलवते. म्हटले अहो आपल्या घरामध्ये ना तुमची मुलं
माझी मुलं मिळून आपल्या मुलांना मारतात. तुम्ही हसले नाही ते अजून कळालं नाही वाटतं तुम्हाला. तुमची मुलं माझी मुलं मिळून आपल्या मुलांना मारतात हे वाक्य वरवर जरी गोंधळाचं दिसलं तरी याच्या पाठीमागची भूमिका बघा. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारं कुटुंब आहे. पत्नी जी आहे तिचं पहिलं लग्न झालेलं आहे. त्या पहिल्या पतीची काही मुलं होती. पती होता त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं. पहिल्या पत्नीची काही मुलं होती आणि नंतर मग दोघांचं पुन्हा लव्ह मॅरेज झालेलं होतं. आणि पाश्चात्य संस्कृती अशी आहे याच्यामध्ये विवाह हा संस्कार नाही, विवाह हा करार असतो. तिकडच्या एका तत्वज्ञ माणसाने इंग्रजीमध्ये असं लिहिलंय, मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे लग्न हा करार आहे. करार मोडता येतो पण संस्कार मोडताना विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. यांना नंतर मुलं झाली होती आणि ही सगळी भांडत होती. म्हणून त्या पत्नीने सांगितलं, तुमची मुलं म्हणजे पहिल्या पत्नीची, माझी मुलं माझ्या पहिल्या पतीची, आणि आपली मुलं म्हणजे आता आपल्याला झालेली. हे जसं मागचं कळालं भूमिका की शब्दाचा वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो, तशा साधू संतांच्या मागच्या भूमिका कळाल्या की मग अभंगाचे अर्थ लवकर स्पष्ट होतात. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हा जो अभंग बाहेर पडला याच्या दृष्टीने थोडंसं पूर्वसुरींच्या मुखातून जे ऐकलंय भूमिका थोडीशी, की एकदा ज्ञानेश्वर महाराजांना अशी इच्छा निर्माण झाली की आपण नामदेव महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रा कराव्या. साधू संत जे तीर्थयात्रा करत असतात ते स्वतःला पवित्र करण्याकरता नाही बरं का, तीर्थांना पवित्र करण्याकरता. स्वयं ही तीर्थानी पुनंती संताः असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांना विचार आला, आता तीर्थयात्रा करायच्या, मग कोणाच्या संगतीत करायच्या? ज्ञानोबारांनी विचार केला की नामदेव महाराजांच्या संगतीत. आणि म्हणून नामदेव महाराजांच्याकडे ज्ञानोबाराही गेले. नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये चाललेलं होतं. नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाईंनी केलंय बरं का, फार गोड. परंपरेने बंकट स्वामी महाराजांच्या पासून चालत आलेल्या काही चाली आहेत ज्या वैकुंठवासी परमपूज्य अमृत बाबा यांनी जतन करून ठेवल्या. त्याच्यानंतर बाबा आहेत, बाबांनी त्या चाली जतन करून ठेवल्या, आमच्यापर्यंत ते आले. नामदेव महाराजांच्या कीर्तनांचं जनाबाईंनी जे वर्णन केले त्याची फार गोड चाल आहे. एक चिटाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. चिटाळी झाली चंद्र
प्रत्यक्ष त्या कीर्तनामध्ये काय रंग भरला असेल. साधू संतांचे अभंग म्हणजे चित्रकाव्य आहे. म्हणजे अभंग ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. संतांचं चरित्र आणि देवाचं चरित्र ऐकण्याचं चरित्र नाही बरं का, पाहण्याचं चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल गुरुरी बाबा फार रंगून सांगत असतात. ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर जनाबाई उभ्या राहिल्या, हात वर केला, जसं आपल्या फडावर माऊलीच्या सोहळ्यामध्ये चाली सांगतात ना, बाबा अगदी तसंच सांगत असतात. नामदेव महाराजांचं कीर्तन संपल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पुढे झाले. नामदेव महाराजांनी त्यांना लोटांगण घातलं. हे सगळं नामदेव महाराजांनी तीर्थावळीमध्ये लिहून ठेवलंय बरं का. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, तुझ्या संगती प्रेमसुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. नामदेव महाराज त्यांना म्हणतात, नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदिन त्याशी. भगवान परमात्मा जशी आज्ञा देतील त्याप्रमाणे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचा हात घेतला आणि देवाजवळ गेले. भगवान परमात्म्याला एवढा आनंद झाला, ज्ञान आणि नाम एका हातात हात घालून आले. विठ्ठल विठ्ठल बहुतेक ठिकाणी ज्ञान आहे तिथे नाम पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी नाम आहे ते लोक ज्ञानाचा निषेध करत असताना दिसून येतात. पण आपली वारकरी संप्रदायाची परंपरा, विशेष करून संस्थेची परंपरा अशी, ज्ञानालाही तेवढंच महत्व आहे, नामालाही तेवढंच महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात. आम्ही दुर्दैवी आहोत त्या बाबतीमध्ये. भाऊसाहेब महाराजांना आम्ही पाहिलं नाही. भाऊसाहेब महाराजांची पूर्ण पंचदशी पाठ होती, पण एवढी पंचदशी जरी पाठ होती तरी भाऊसाहेब महाराजांचं सारखंच नामस्मरण चालू असायचं. परमपूज्य बाबा आहेत म्हणजे झोपले जरी भाऊसाहेब महाराज तरी त्यांचा हात असा हलायचं म्हणतात. इतका जप भाऊसाहेब महाराज करायचे. विठ्ठल 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 घुलेबाबा पाठामध्ये म्हणायचे, बुवा नामस्मरण करत जा, नामस्मरण करत जा. मला तसं पाहायला गेलं तर बुवा खूप शरीराचा त्रास आहे, पण मी नामस्मरण करतो त्याच्यामुळे मला तो त्रास जाणवत नाही. विठ्ठल 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 भगवंताला आनंद झाला. भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले. भगवान परमात्मा म्हणायला लागले, ज्ञानोबाराय कसं येणं झालं? मनोगत सांगितलं ज्ञानोबारायांनी. नामदेव महाराज देवाच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. आता देव काय निर्णय देतात? नामदेव महाराजांना असं वाटलं, भगवान परमात्मा मला सोडून राहू शकत नाही. नामदेव महाराज देवाच्या चेहऱ्याकडे पाहतात. नामदेव महाराजांनीच लिहून ठेवले, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. आणि स्वतः भगवान परमात्म्याने मग नामदेव महाराजांना समजवलंय. हातात हात घालून तीर्थयात्रेला गेले. आता कुठे कुठे तीर्थयात्रा झाल्या, कशा झाल्या, त्याचं सगळं वर्णन तीर्थावळीमध्ये आपण पहा. आणि तीर्थयात्रा झाल्यानंतर भगवंतांनी माउंद केलं. त्यानंतर भगवान सगळी संत मंडळी बसलेली असताना नामदेव महाराजांना विचारलं. जी गेली नव्हती ती विचारत होती संत मंडळी. नामदेव महाराज, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जाऊन आले? हो आलो. अहो, संतांच्या संगतीत तुम्हाला काय अनुभव आला आम्हाला थोडा सांगा ना. त्या अनुभवाचा अनुवाद महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करा. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख, काय सांगू सुख, आपण पारिखे
व्यवहारामध्ये मला जे सुख प्राप्त झालं ते मी काय सांगू. याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये जे सुख मला मिळालं ते मी सांगू शकत नाही. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायश, असं सुख संतांच्या संगतीत आहे. व्यवहारामध्ये आपण ज्याला सुख सुख असं समजतो, वास्तविक पाहता ते सुख नसतं, सुखाचा आभास असतो. व्यवहारामध्ये लौकिक सुख असतं आणि संतांच्या संगतीत मनुष्याला पारमार्थिक सुख प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. लौकिक सुख जे आहे हे बदलणारं असतं. आता सुखी मनुष्य असतो की थोड्या वेळाने लगेच दुःखी होऊन जातो. महाभारतामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याला महाभारताची गायत्री असं म्हणतात. शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम. शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम आविशंती. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत सांगतो आपल्या लक्षात येईल. एक मनुष्य होता, काही वारकरी मंडळी वारीला निघाली, त्याला आग्रह केला, हो चला ना आमच्याबरोबर वारीला. लोकांचं असं आहे, ते म्हणतो वारीला आल्यानंतर मला काय मिळेल. मग सगळी संत मंडळी सांगतात तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. भगवान पांडुरंग परमात्मा सगळ्यांचं मनोकामना पूर्ण करतो, खूप चांगलं असतं, आनंद असतो. त्यांच्या आग्रहामुळे निघाला. आता वारी म्हटल्यानंतर कुठेतरी झोपावं लागायचं, कुठेतरी स्नानाला जावं लागायचं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं याची कार्यशाळा, वर्कशॉप म्हणजे वारी आहे. विठ्ठल 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 परिस्थिती कशी असू द्या तरी सुद्धा आपल्याला आनंदी राहता येतं हे शिकवणारी म्हणजे वारी. तो गेला आणि एका ठिकाणी स्नानाला गेलेला असताना त्याचं 1000 रुपयाचं घड्याळ हरवलं. आता घड्याळ हरवल्यानंतर त्याचं वारीत लक्ष लागेल का हो? लक्ष लागत नाही. काल माझी चप्पल हरवली, जेवण वाढतात तिथे. हो, तर 2 तास चप्पलीबद्दल चर्चा चालू होती. म्हणजे सांगणाराचं हे तर ऐकणाऱ्यांचं काय, म्हणजे इथले नाही बरं का, बाहेरचे. एक मनुष्य संन्यास घेण्याकरता गेला, मला संन्यास पाहिजे, काहीतरी भांडणं झाली असतील घरी, गेला संन्यास घ्यायला. जे संन्यास देणार होते ते हुशार होते, त्यांनी त्या तिथल्या शिष्यांना सांगितलं याची चप्पल लपवून ठेवा म्हणे. चप्पल लपवून ठेवल्यानंतर सगळा आश्रम त्यांनी डोक्यावर घेतला, माझी चप्पल माझी चप्पल. स्वामींनी सांगितलं साधी चप्पल गेलेली तुला सहन होत नाही, तू संन्यासाचा अधिकारी नाही, जा. विठ्ठल विठ्ठल सगळं कधी सोडणार तू. आणि बहुतेक वेळा चप्पल हे असे धार्मिक कार्य तिथूनच जातात. चांगली गोष्ट नाही बरं का ती, आपल्याला एक प्रकारची म्हणजे पण ती आणून दिली बरं का. मी माईकवर बोललो ना, माझी चप्पल गेलेली आहे, कुणीतरी दुसऱ्या दिवशी इथं आणून ठेवली, दुसऱ्या दिवशी सकाळी. त्या मनुष्याचं घड्याळ हरवल्यानंतर फार दुःखी झाला. लोक म्हणायला लागले, तुम्ही वारीत आले, तुमचा चेहरा असा पडलेला, कीर्तनात आलेत पण तुमचा चेहरा असा सुरकुतलेला दिसतो. तो म्हणायला लागला काय करणार, माझं घड्याळ गेलं, माझं काही लक्ष लागत नाही, मी आपला चाललो परत घरी. आता घरी निघाला पण जात असताना चालतच गेला. जिथे जायचा तिथे दगड उचकून पाहायचा, माती बाजूला सारून पाहायचा. एकदा दगड उचलत असताना त्याला एक अंगठी सापडली. शेजारच्यांना विचारलं, लोकांना चाललेलं, का ही अंगठी किती रुपयाची असेल? लोक म्हटले रुपयाची हवी, सोन्याची अंगठी कमीत कमी 5000 रुपयाची असेल. आता दुःखी होईल का? 5000 रुपयाची अंगठी सापडली, 1000 रुपयाचं घड्याळ गेलं. फायदा कितीचा झाला? लगेच नाचायला लागला, लगेच दुःख, लगेच सुख, आनंदाने उड्या मारायला लागला. परत म्हटलं आता आपल्याला वारीला जायचं. आला वारीमध्ये, लोक म्हणायला लागले तुम्ही तर घरी गेले होते, कसे काय आले? म्हटलं अहो गेलो होतो, पण जाता जाता आहे ना मला अंगठी सापडली. तुम्ही म्हटले ना तेच बरोबर आहे, देव पहिला घेतो नंतर देतो. देव परीक्षा बघतो. आणि बरोबर तसंच झालं ना हो. मला 4000 रुपयाचा फायदा झाला. 1 महिनाभर पूर्ण वारीमध्ये आनंदाने भजन केलं, सर्व काही झालं. आणि वारी संपल्यानंतर गावाकडे आला आणि सोनाराकडे गेला. सोनार दादा ही अंगठी मोडायची, पैसे द्या. सोनाराने अंगठी तपासली आणि म्हटलं घ्या 50 रुपये. कारण ती अंगठी खोटी होती, नकली होती. नकली जरी असली तर त्या नकली अंगठीने त्याला 1 महिनाभर काय ठेवलं? आनंदात ठेवलं. याचा अर्थ वस्तू सुख दुःख देत नाही,
त्याच्याविषयी आपल्या असलेल्या भावना. विठ्ठल विठ्ठल सुखाचा प्रसंग येणं वेगळं, दुःखाचा प्रसंग येणं वेगळं. आणि मी सुखी मी दुःखी असा अभिमान धारण करणं. दुःख हे मी सुखी दुःखी अभिमान धारण करण्याने होतं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात हे लौकिक सुख असतं, पण साधू संतांच्या जीवनामध्ये परमार्थिक सुख. गीतेमध्ये भगवंतांनी त्याची व्याख्या केली. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यस्मिन् स्थिताः गुरुणा अपि दुःखेन न विचाल्यते. ज्ञानोबारांनी गोड भाष्य केले त्याच्यावर. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परी भारे चित्त न दटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. संतांच्या संगतीत हे सुख मिळतं. विठ्ठल विठ्ठल सर्व सुख ल्यालो सर्व संगतीत जे सुख प्राप्त होतं. साधू संतांनी असं लिहिलंय. विषयानंद हा विक्षेपानंद आहे, ब्रह्मानंद हा शांतानंद आहे. अखंडानंद स्वामींनीच लिहिले. आणि भजनानंद ज्ञानोत्तर भजनानंद जो आहे तो जिता जागता नाचणारा ब्रह्मानंद आहे. विठ्ठल विठ्ठल असं सुख संतांच्या सहवासात मला प्राप्त झालं, जे सांगता येत नाही. अनुभवाचं सुख आहे. नामदेव महाराजांना विचारलं, आम्ही सुद्धा संतांच्या संगतीत जातो, पण आम्हाला काही अजून असं सुख मिळालं नाही. कदाचित संतांनी ते देण्यामध्ये काही भेदभाव वगैरे तर केला नाही ना. वैकुंठवासी नथुसिंग बाबा असं म्हणायचे, मनुष्य आपल्या बुद्धीच्या फुटपट्टीने सगळ्याला मोजतो. भेद असतो आपल्या अंतःकरणात, त्याचा आरोप मनुष्य समोरच्यावर करतो. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात, नाही बाबा, संत कधी भेदभाव करत नाही, आणि जे भेदभाव करतात ते संत नाही. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. असं संतांचं जीवन. म्हणून आपण पारिखे नाही तेथे. आमच्या तोंडातला पाठ आहे, आपण पारिखे नाही तेथे. त्यांच्या ठिकाणी आपला आणि परका हा भाव नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये जीवाच्या उद्धाराकरता संतच श्रेष्ठ आहेत, थोर आहेत, असं नामदेव महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना,
साधन आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत किंवा हे सुख प्राप्त करून देऊ शकत नाही, फक्त संत हेच साधन प्राप्त करून. असं म्हणतात, कलियुगात जेवढे संत जन्माला येतात, तेवढे अवताराला येतात, तेवढे कोणत्याच युगात येत नाही. कारण जड जीव जेवढे कलियुगात असतात तेवढे दुसऱ्या युगामध्ये नसतात. म्हणून कलियुगात जास्त संत येतात, कारण त्यांना जडांचा जीवांचा उद्धार करायचा असतो. म्हणून कलियुग तसं चांगलं आहे बरं का, जास्त संतांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल थोर म्हणजे मोठे. तसं पाहायला गेलं तर 3 वेळा नामदेव महाराजांनी हा शब्द वापरलाय, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आठवत नव्हतं म्हणून नाही बरं का, आपल्याला आठवत नसलं म्हणजे आपण विठ्ठल विठ्ठल जास्त म्हणतो. नामदेव महाराज साधू संतांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतली मोती जाईश असे शब्द असतात. 3 वेळा का वापरला? निश्चयाने सांगायचंय म्हणून 3 वेळा. स्वरूपाने साधू थोर, गुणाने साधू थोर, कार्याने साधू थोर, सामान्यापेक्षा साधू थोर, देवादिकापेक्षा साधू थोर, नवे नवे मोठ्या भगवान परमात्म्यापेक्षा साधू थोर. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा सर्वात मोठा आहे तसं पाहायला गेलं तर. भगवंताच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. देश परिच्छेद म्हणजे आता हा माईक इथे आहे, तिकडे नाही, याला देश परिच्छेद आला, अत्यंत अभावाचा प्रतियोगी झाला. काल परिच्छेद नाही म्हणजे आज आहे इथे ठेवलेला, उद्या असेलच सांगता येत नाही. वस्तू परिच्छेद नाही म्हणजे त्या घोडीमध्ये माईक नाही आणि माईक म्हणजे घोडी नाही. ही वस्तू वेगळी, ही वस्तू वेगळी आहे, अन्योन्याभावाचे प्रतियोगी आहेत. तेव्हा भगवान परमात्मा असा आहे की त्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. भगवान सर्व ठिकाणी आहे, सर्व कालामध्ये आणि सर्व वस्तूमध्ये आहे असं म्हणण्यापेक्षा बरं का, एका संतांनी असं लिहिले, सर्व देशात परमात्मा आहे असं म्हटलं तर मग देश झाला अधिष्ठान आणि परमात्मा झाला त्याच्यावर आधेय. देशात परमात्मा आहे असं म्हणायचं नाही, सर्व कालात परमात्मा आहे असं म्हणायचं नाही. देश काल आणि वस्तू ज्याच्यात कल्पित आहे ते अधिष्ठान भगवान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा एवढा मोठा परमात्मा, त्याच्या स्वरूपाला संत प्राप्त झालेले असतात, म्हणून साधू सुद्धा थोर आहे. मोठा कोण असतो? जो दुसऱ्याला मोठा करतो तो खरा मोठा आहे. आपली संस्था मोठी काय? संस्था विद्यार्थ्यांना मोठं करते, सगळ्यांना एवढं मोठं करते की त्याच्यापेक्षा दुसरं मोठं जगात काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरा मोठा कोण? ज्याची मोठं होण्याची इच्छा संपली, सगळ्यात मोठं ब्रह्म आहे. तो भगवत स्वरूप झाला ना, भगवत स्वरूपापेक्षा दुसऱ्या जगात काही मोठं नाही, तो सगळ्यात मोठा. आणि ते ज्ञान संस्था प्राप्त करून देते, ते ज्ञान साधू संत प्राप्त करून देतात. आणि म्हणून साधू संत जगामध्ये खरे मोठे आहेत, थोर आहेत. आता त्या संतांची काही महत्वाची लक्षणं नामदेवरायांनी सांगितली. फक्त 10 मिनिटं राहिले, आपण सुंदर असं भगवान परमात्म्याचं चिंतन करूया. राहिलेल्या संकल्पित वेळेत आपल्याला सेवा पूर्ण करायची. विठोबा संत त्या ठिकाणी एवढे मोठे आहेत, संतांच्या सहवासात असं सुख प्राप्त होतं असं म्हटल्यानंतर आपल्याला साहजिक वाटेल आपणही अशा संतांच्या सहवासात. पण संत नेमकं म्हणायचं कोणाला? खरे संत जे असतात ते स्वतःला संत म्हणत नाही. वैकुंठवासी मामासाहेबांच्या चरित्रामध्ये आलंय, नागपूर विद्यापीठामध्ये त्यांचं कीर्तन झालं. अध्यक्षांनी ओळख करून देताना असं म्हटलं की महाराष्ट्रातील थोर संत त्यांचं तुम्ही कीर्तन ऐकलं.
शेवटचं अध्यक्षीय भाषण करण्याकरता मामासाहेब समारोपाचं भाषण करण्याकरता उभे राहिले आणि सांगितलं, माझी जी संयोजकांनी ओळख करून दिली ती साप चुकीची आहे म्हणे. लोक तोंडाकडे बघायला लागले. म्हटले, मी संत नाही, मी सोनपंत आहे असं म्हटले. आणि एक वाक्य उच्चारलं महाराजांचं, एक प्रमाण उच्चारलं, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. विठ्ठल विठ्ठल संत ही व्यक्ती नाही तर संत ही वृत्ती आहे. कोणाला म्हणायचं संत? वेशावर अवलंबून नाही, देशावर अवलंबून नाही. त्यांचा बोध कसा आहे, त्यांची दृष्टी कशी आहे, त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी, आणि त्यांची स्वतःच्या शरीराकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, नामदेव महाराज 3ऱ्या चरणात सांगतात. जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी आहे? इहलोकी तोची सर्वाभूती सम. आणि स्वतःच्या शरीराकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी? शरीराचा भ्रम नेणे कदा. शास्त्रीय परिभाषेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये 2 प्रकारच्या भ्रांतीची निवृत्ती झालेली आहे. आत्म्याच्या परिच्छिन्नतेची भ्रांती गेलेली आहे आणि ब्रह्माच्या परोक्षतेची भ्रांती गेलेली आहे. विठ्ठल विठ्ठल शरीराविषयी भ्रम नाही आणि जगाविषयी भ्रम नाही. साधं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, भ्रम शब्दाचा अर्थ काय? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी पाहणं, त्याला म्हणायचं भ्रम. आहे आत्मा, आहे चैतन्य, आणि चैतन्याला शरीर मानायला लागला. स्थूल शरीराचा भ्रम, सूक्ष्म शरीराचा भ्रम, कारण शरीराचा भ्रम. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच कारण शरीर आहे. त्यानंतर स्थूल देहाला मी मानायला लागला आहे, स्थूल शरीराचा भ्रम आहे. आत्मस्वरूप असताना सुद्धा देहाला मी म्हणायला लागला, म्हणून देहाचे धर्म सगळे त्याच्यावर आले. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये या भ्रमालाच आद्यास असंही म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचे धर्म आपल्यावर घ्यायचे आणि दुःखी व्हायचं. आचार्यांनी तर असं लिहिलंय ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये की शरीराचे तर घेतोच घेतो, पण शरीराचे संबंधी लोक आहेत यांचे सुद्धा धर्म आपल्यावर घेतो. पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु अहम एव विकलो सकलो वा इति बाह्य धर्मान आत्मनी अध्यस्यती. चेहरा पडलेला असतो. विचारलं, काय तब्येत वगैरे बरी नाही का? नाही म्हटले, बरोबर नाही. काय होतंय? पोट दुखतंय. मग ह्या घ्या गोळ्या. म्हटलं माझं नाही, मंडळीचं. बाह्य धर्मावर आपल्यावर अध्यास केला. विठ्ठल विठ्ठल तथाच देहधर्मान स्थूलोहम कृशोहम. मी स्थूल आहे, मी कृश आहे. देहधर्माचा अध्यास घेतला. तथाच इंद्रिय धर्मान मूकोहम बधिरोहम कानोहम. मी मुका आहे, बधीर आहे, काना आहे. इंद्रियांच्या धर्माचा अध्यास घेतो. आणि हा सगळा अध्यास शरीराचा, इंद्रियांचा, मनाचा, सुखदुःखाचा अध्यास घेऊन हा सुखी दुःखी होतो. साधू संतांच्या जीवनामध्ये मात्र हा भ्रम नसतो. ते स्वतःला काय समजतात? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता.
आहे ठाऊका सभाग्या संता, नाही दुजा अनेक मागता गा. स्वतःला ते ब्रह्मस्वरूप समजतात, आत्मस्वरूप समजतात आणि म्हणून त्यांना शरीराचं दुःख नाही, जन्ममरणाचं त्यांना दुःख नाही. आणि आपल्या शरीराचा भ्रम नाहीच, मी आत्मा आहे आणि आत्मा हा ब्रह्मरूपाने सुद्धा त्यांना कळलेला असतो. विठ्ठल विठ्ठल चांगदेव महाराजांना आत्मा हा असंग निर्विकार नित्य सच्चिदानंद रूप आहे हे कळलं. पण चांगदेव महाराजांना तरी सुद्धा दुःख गेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकली, ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व ऐकलं, चांगदेव महाराजांना ईर्ष्या वाटली. कारण माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये आहे, तो व्यापक आहे. म्हणजे आत्म्याच्या परिच्छिन्नत्वाची भ्रांती गेलेली नव्हती. ज्ञानोबारांनी चांगदेव 65 मध्ये त्या ठिकाणी ती भ्रांती घालवली. विठ्ठल 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 साधं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मनुष्याला आपल्यातला देव कळला पाहिजे, जगातला देव कळला पाहिजे आणि आपल्यातला आणि जगातला देव एकच आहे हे कळायला पाहिजे. काही लोकांना आपल्यातला देव कळतो, पूजा करायला लागले, ध्यान करायला लागले, चिंतन करायला लागले, खूप आनंदी असतात. पण पूजा संपली, ध्यान संपलं, बाहेर आल्यावर कोणाबरोबरच जमत नाही. व्यवहाराचा एकदम त्यांना विक्षेप होऊन जातो. जोग महाराज जे होते ते एकटे असले तरी आनंदी असायचे, बाहेर आले तरी आनंदी असायचे. काही लोक असे असतात त्यांना बाहेर गेल्यानंतर खूप आनंद मिळतो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. वैकुंठवासी नथुसिंग महाराजांच्या मुखातूनच ऐकलं होतं की गाडगे बाबा एकदा मारुती महाराज गुरु यांच्याकडे येऊन रडायला लागले. म्हटले मी समाजासाठी एवढं काम केलं आणि समाज माझा ऐकत नाही. मारुती बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही समाजातला देव पाहिला आणि आता आपल्यातला देव ओळखण्याकरता थोडी ज्ञानेश्वरी वाचा. विठ्ठल 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 साधू संत जगाकडे पाहत असताना आपण विषम पाहतो, संत सम पाहतात. आपल्या सगळ्यांच्या मध्ये सगळं जरी विषम असलं तरी एक सम आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व, चैतन्य. सगळ्यांचं चैतन्य काय एकच आहे. आणि म्हणून संत पाहत असताना चैतन्याच्या दृष्टीने पाहतात, ज्ञानदृष्टीने पाहतात आणि तेच माझं स्वरूप आहे असं म्हणून पाहतात. म्हणून त्यांना इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. आणि हा संतांचा जो बोध आहे काही कालापुरता मर्यादित नाही, निरंतर असतो असं महाराज शेवटच्या चरणात सांगतात. नामा म्हणे गाय दूध एक असला तरी त्या बोधात न राहता साधू संत समाजाची सेवा करतात, सर्वांच्यावर परोपकार करतात, सेवेचं कार्य करतात. म्हणून गायीची उपमा दिली बरं का. गायीचं शरीर जसं पवित्र आणि सर्वांच्या उपयोगाचं आणि संतांचा जो बोध असतो तो मात्र निरंतर असतो. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. परमात्मा स्वरूपाला ते प्राप्त झालेले असतात आणि ते परमात्मा स्वरूप नित्य आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानियाशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. त्यांचा बोध रात्री पहा, दिवसा पहा, दुःखात पहा, सुखात पहा, किती जरी विक्षेप झाला तरी त्यांचा बोध हालत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये जे वर्णन केलेलं आहे
हे सगळं आपल्या आतापर्यंत होऊन गेलेले सगळे, आतापर्यंत असलेले सगळे गुरुजन, पूर्वी होऊन गेलेले, आता असलेले, हयात असलेले सगळे गुरुजन, हा अभंग आणि हे सगळे गुरुजन यांचं सगळ्यांचं जीवन या अभंगासारखं आहे. आपण त्यांचं कशा करता चिंतन करायचं? त्यांचं चिंतन जर केलं, ज्ञानोबांनी असं म्हटलंय, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी धावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो, भ्रांताशी. त्याच्यानंतरची एक ओवी सोडून दुसरी ओवी आहे, विपाय आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता, लाभवा ती. त्यांचं आपण चिंतन केलं, चिंतने तद्रूपता, तशी योग्यता आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण नेहमी त्यांचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वर याच्यामध्ये जे काही शास्त्र संवादी आहे हे सगळं गुरुवर्यांचं आहे. याच्यामध्ये जर काही शास्त्र विसंवादी झालं असेल, अपसिद्धांत असेल, तो मात्र माझ्या बुद्धीचा दोष आहे किंवा बोलण्याच्या ओघामध्ये असा शब्द निघालाय, असं आपण त्या ठिकाणी माना. माझी सेवा संपली. विठ्ठल जय जय